उपवासाचे पापड बनवण्यासाठी साबुदाणा भिजवायचा नाही आणि शिजवायचा सुद्धा नाही. तरीसुद्धा खुसखुशीत पापड तयार होतात, पांढरा शुभ्र तयार होतो आणि विशेष म्हणजे तुम्ही एकटी बनवू शकाल एवढे सोपे आहे बनवायला. चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी भरून साबुदाणा घेतलाय. आता याला आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा. याला डाग अजिबात पडून द्यायचं नाही. त्यामुळे साबुदाणा चांगला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. भाजून झालेला साबुदाणा आपल्याला पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. इकडे मी 1 किलो बटाटा उकडलेला घेतलाय, किसून घेतलाय. आता साबुदाणासुद्धा थंड झालेला आहे. आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे आणि लगेच चाळूनसुद्धा घ्यायचा आहे. चांगला बारीक वाटून घ्या आणि व्यवस्थित चाळून घ्या, पापडसुद्धा व्यवस्थित येईल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, तिखटनुसार चिली फ्लेक्स घालायचे. तुम्ही जर उपवासाला काय अजून खात असाल तर यामध्ये घालू शकता. आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे पीठ बाउलमध्ये ठेवून द्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि 2 तासासाठी भिजत ठेवायचे. 2 तास पीठ भिजत ठेवा. लगेच पापड करायला घेऊ नका, नाहीतर पापड तुमचा व्यवस्थित येणार नाही. 2 तास झालेला आहे. आता लगेच थोडंसं मळून घ्यायचं पीठ आपल्याला हे. आता मळताना माझ्या हाताला थोडं चिटकलेलं आहे पीठ, म्हणून मी थोडंसं तेल हाताला लावून घेत आहे. तेलाचा वापर जास्त करू नका, नाहीतर वर्षभर पापड व्यवस्थित राहणार नाही, त्याचा कुबट वास येईल. त्यामुळे पापड बनवण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. आता आपल्याला पापड बनवण्यासाठी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर व्हिडिओत बघू शकता तुम्ही किती मऊसूद असं पीठ तयार झालेलं आहे. याचा अर्थ आपलं पीठ छान भिजलेलं सुद्धा आहे. आणि मी जे तुम्हाला प्रमाण दिलं आहे, 2 वाटी साबुदाणा, 1 किलो बटाटा, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पीठ बघून तुम्हाला अंदाज कळलाच असेल, अगदी बरोबर प्रमाण आहे हे. इथे छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहे. आता इथे मी एक प्लॅस्टिक घेतली, थोडंसं तेल लावून घेतलं. जास्त तेल लावायचं नाही. त्यावर गोळा ठेवायचा पिठाचा, त्यावर प्लॅस्टिक ठेवायची आणि प्लेटनी थोडंसं आपल्याला हे पीठ दाबून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पापड जास्त जाड पण लाटायचा नाही, जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही. बघा किती छान असा हा पापड तयार झालेला आहे. दिवसभर पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचा, दुसऱ्या दिवशी उन्हात वाळून घ्यायचं आहे. असे सगळे पापड इथे मी तयार करून घेतलेले आहे. मस्त असे आपले पापड तयार झालेले आहे. तर मंडळी, एकदम सुटसुटीत अशी मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे. खूप सोपी आहे. एकटी तुम्ही सहज बनवू शकाल एवढी सोपी आहे. आणि यावर्षी उन्हाळ्यात ही उपवासाची रेसिपी जरूर करून पहा. चला आता आपण आपले पापड तयार झाले आहेत, लगेच तळूनसुद्धा पाहूया. तर मंडळी, तळण्यासाठी इथे मी तेल अगोदरच कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. आता लगेच त्यामध्ये पापड घालून घेऊया. पापड घातला की दुप्पट तिप्पट फुलते, बघू शकता तुम्ही, आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. आज आपण उपवासाचे पापड बनवण्यासाठी बटाट्याचा वापर केला, साबुदाणाचा वापर केला. पण साबुदाणा आज आपण अजिबात भिजवला नाही, शिजवला नाही. तरीसुद्धा बघू शकता व्हिडिओमध्ये किती खुसखुशीत पापड तयार आहे.